सुरुवातीला महत्त्वाची बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत। यानंतर शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेकडून शिवसेनेवर गंभीर आरोप केले जात आहेत। यामध्ये एक पोलीस कर्मचारी आमच्या उमेदवाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेत असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला। तसंच याचा पुरावा म्हणून व्हिडिओ सुद्धा अविनाश जाधव यांनी दाखवल्यामुळे आता एकच खळबळ माजली आहे। अविनाश जाधव आणि ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी पोलीस अधिकारी ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत घाग यांना एकनाथ शिंदेंच्या घरी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ सुद्धा दाखवला। तर शिंदेंच्या घरी गेल्यानंतर आमच्या उमेदवारानं उमेदवारी अर्ज मागे घेतला असा आरोप अविनाश जाधव यांनी केला। दरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओवर संजय राऊत यांनी सुद्धा भाष्य केलंय। हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे। पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, त्यांना गाडीत टाकतात आणि थेट उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामधील निवासस्थानी घेऊन जातात। हे काम करण्यासाठी पोलिसांवर नक्कीच दबाव किंवा धमक्या असाव्यात। पोलिसांनी त्यांचे काम इमानदारीने केले असले तरी हे चित्र संतापजनक आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। दुसरीकडे आज अविनाश जाधव यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे आणि ठाण्यामधील स्थितीबाबत पुरावे सादर केले आहेत। ठाण्यामधलं जे चित्र किंवा व्हिडिओ काल मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणला तो अत्यंत गंभीर आहे। पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, गेले, मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल, आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतात। हे काम पोलिसांना दिलं, हे काम पोलिसांना दिलं आणि पोलीस ते इमानतबारे करतायत। आपल्या वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत। किंबहुना पोलिसांचाही नाईलाज असेल, पोलिसांनाही धमक्या दिल्या असतील, तुला चंद्रपूरला पाठवू, तुला गडचिरोलीत पाठवू। त्यांना अनेक पुरावे दिले, अनेक पुरावे दाखवले आणि त्यांना देखील म्हणजे त्यांच्याकडे पाहून कळत होतं की हा सिरियस विषय। मी त्यांना ही गोष्ट सांगितली, साहेब अशा प्रकारे जर लोकांनाच मतदान करता येणार नसेल तर कसं होणार ना याच्यापुढे। तर त्यांनी मला विचारलं की किती ठिकाणी बिनविरोध झाला। तर मी त्यांना ज्यावेळेला 21 आकडा कल्याण डोंबिवलीचं बोललो त्यावेळेला त्यांनी त्यांचे डोळे देखील असे वर झाले पटकन। तर मी म्हटलं साहेब हे महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही झालं नाही की एका महानगरपालिकेत, महत्त्वाच्या महानगरपालिकेत 21 जण बिनविरोध निवडून येतात। मला असं वाटतं त्यांना देखील त्याचा सिरियसनेसपणा कळालेला आहे।